application of uniform circular motion. We know that uniform circular motion. So first, circular motion means motion of particle along the circumference of circle is called as a circular motion. Motion of particle along the circumference of circle is called as a circular motion. Uniform circular motion, motion of particle along the circumference of circle with constant velocity, with constant angular velocity, with constant linear velocity, whatever. So is called as a uniform circular motion. The particles जर circular orbit मध्ये जर revolve होत असेल, त्याचा speed जर throughout constant असेल, that type of motion is called as a uniform circular motion. So there are 4 applications in our textbook. So first one is vehicle moving along horizontal curve road. Second one is vehicle moving along banked curve road. Third one is vehicle bell or wall of death, and fourth one is conical pendulum. त्यातला already आपण conical pendulum last lecture ला आपण बघितलेला आहे. So our next concept is application of uniform circular motion. So the first application is vehicle is moving along horizontal curve road. Vehicle is moving along. Vehicle is moving along horizontal curve road. Vehicle is moving along horizontal curve road. आता horizontal curve म्हणजे कर्व म्हणलाय, हॉरिझॉन्टल रोड म्हणले काय प्रकार आहे? मी आधी त्याच्या आधी ना एक बँकिंग ऑफ रोड कन्सेप्ट फक्त मी कन्सेप्ट सांगते आणि त्याचं डेरिव्हेशन आपण नंतरच्या ह्याच्यामध्ये बघणार आहे. बँकिंग ऑफ रोड कशाला म्हणतात? ज्या वेळेला आपण घाटातून वगैरे ज्यावेळेला आपण टर्न करत असतो, तर घाटातून वगैरे टर्न करत असताना हा असेल तो इनर रोड झाला, हा असेल तो आउटर रोड झाला. दिस वन इज इनर रोड, दिस वन इज आउटर रोड. तर हा जो काही इनर सरफेस आहे, आउटर सरफेस आणि हा इनर सरफेस, त्या आउटर सरफेसची हाईट इनर सरफेस पेक्षा काय असते? जास्त असते. तुम्ही घाटातून वगैरे जाताना बघितलंय का बघा, जो काही इनर सरफेस आणि आउटर सरफेस आहे साधारण थोडा अशा पद्धतीने असतो. आउटर एजची हाईट काय केलेली असते त्या ठिकाणी? वाढवलेली असते. आउटर एजची हाईट वाढवलेली आहे. आउटर एज ओके. घाटातून वगैरे टर्न करत असताना बऱ्याच वेळेला तुम्ही अरेंजमेंट बघितलं असेल. तर ही अरेंजमेंट करत असताना काय, तर हा आपला काय असेल? आपला प्लेन हॉरिझॉन्टल रोड असेल. दिस वन इज प्लेन हॉरिझॉन्टल रोड. तर आता हा जो काय आउटर सरफेस आहे, तर त्या आउटर सरफेसची हाईट इनर सरफेस पेक्षा काय केलेली असते? जास्त केलेली असते. आउटर सरफेसची हाईट ही हाईट झाली, आउटर सरफेसची हाईट इनर सरफेस पेक्षा जास्त केली आहे. त्यावेळेला इथं हॉरिझॉन्टल सरफेसची काही ना काहीतरी अँगल केलं असतं. विथ सुटेबल अँगल विथ द हॉरिझॉन्टल सरफेस. म्हणजे आपला प्लेन रोड जर असा असेल तर हा रोड साधारण असा असतो. अशा पद्धतीने असेल तर हे आपला नॉर्मल रोड झाला, हॉरिझॉन्टल सरफेस झाला. ही हाईट केली म्हणजे हा आपला काय झाला? की आपला रोड जो काय आपला तो इन्क्लाइन की जो आउटर एज हायर इलेव्हेशन दॅन दॅट ऑफ इनर एज. की आउटर एज जो काय आउटर कर्व आहे त्याची हाईट थोडीशी इनर एज पेक्षा काय केलेली असते? वाढवलेली असते. ही जी काय अलाइनमेंट आहे, या टाइपची जी काय अलाइनमेंट आहे, या अलाइनमेंटला आपण बँकिंग ऑफ रोड म्हणतो. Outer surface of curve road is higher elevated than that of the inner edge, with making some angle with the horizontal surface is called as a horizontal curve road. जो काही कर्व रोड आहे तो कर्व रोड आउटर एज ची हाईट इनर एज पेक्षा काय केले? जास्त केली. जर असं केलं नसतं तर काय होतं की ज्या वेळेला आपण टर्न घेत असतो, मी कुठला एक्सटेंड करते? बँक रोड एक्सटेंड करते, नंतर मी हॉरिझॉन्टल सांगते. तर ज्या वेळेला आपण टर्न घेत असतो, जर आउटर सरफेसची हाईट जर आपण वाढवली नाही तर जी काय व्हेरिकल येणार आहे ती व्हेरिकल आपली डायरेक्ट अशा पद्धतीने येईल. ठीक आहे. जर आउटर एजची हाईट जर आपण वाढवली नाही तर, आणि जर आपण आउटर एजची हाईट जर वाढवली असेल, आउटर एजची हाईट आपण वाढवली आहे तर व्हेरिकल आपली मूव्ह होत असताना इथं काय हाईट जास्त आहे ना, तर त्या व्हेरिकलच्या स्पीडला कंट्रोल केला जातो आणि ते अशा पद्धतीने टँजेन्शियली न मूव्ह होता ती बरोबर काय घेते? या ठिकाणी टर्न अशा पद्धतीने घेते. अशा पद्धतीने टर्न घेऊन ती सर्क्युलर मोशन परफॉर्म करते लाईक दॅट. तर ही जी काय अलाइनमेंट आहे, म्हणजे ऍक्सिडेंट अवॉइड केली जातात, गाडी जी काय स्लिप होती ती स्लिप पण होणार नाही, अवॉइड केलीच आहे. तर अशा पद्धतीने घाटातून जात असताना टर्न घेत असताना जो काही कर्व रोड आहे तर इनर सरफेस पेक्षा आउटर सरफेसची हाईट आपल्या अशा पद्धतीने वाढवली असते की जेणेकरून व्हेरिकल आपली बरोबर सर्क्युलर मोशन काय करेल? परफॉर्म करेल.
दॅट टाइप ऑफ अरेंजमेंट इज कॉल्ड एज अ बँकिंग ऑफ रोड. तर अशा पद्धतीने रोडची अरेंजमेंट जिथं केली असेल त्याला काय म्हणतो आपण, इट इज कॉल्ड एज अ बँकिंग ऑफ रोड. आपल्याला कन्सेप्ट फक्त आपण हे तिसरं ऍप्लिकेशन आपल्याला बघायचंय. आता कन्सेप्ट फक्त आपण हॉरिझॉन्टल कर्व. तर हॉरिझॉन्टल कर्व रोड मध्ये अशा पद्धतीची अलाइनमेंट केलेली असत नाही. ठीक आहे, म्हणजे हॉरिझॉन्टल कर्व रोड म्हणजे आपला प्लेन रोड असेल, कर्व असेल, सर्क्युलर ट्रॅक असेल पण प्लेन असेल, की अशा पद्धतीने याची अलाइनमेंट केलेली असणार नाही. अलाइनमेंट जर केली असेल तर काय होईल, अशी टँजेन्शियली नसत तर तिला हाईट वाढली ना तर स्पीडला काय तो कंट्रोल व्हेकल अशा पद्धतीने टर्न केली जाते. तर दिस टाइप ऑफ अरेंजमेंट इज कॉल्ड एज अ बँकिंग ऑफ रोड. लक्षात आलं बँकिंग ऑफ रोड काय कन्सेप्ट आहे. आता आपण बघतो तो हॉरिझॉन्टल कर्व रोड. मग हा बँक रोड जर आपल्याला हा टर्म म्हणायचा तर हॉरिझॉन्टल रोड कशाला म्हणायचं, तर ज्या रोड मध्ये अशा टाइपची अलाइनमेंट केलेली नाही, अरेंजमेंट अशा टाइपची केलेली नाही, अशा रोडला आपण काय म्हणतो, हॉरिझॉन्टल कर्व रोड. मग एखादं एक्झाम्पल सांगायचं, जसं आपण बँक कर्व रोड साठी घाटातलं टर्न घेत असतो त्याचे एक्झाम्पल सांगितलं, तसं हॉरिझॉन्टल कर्व रोडचं एक्झाम्पल काय. तुम्ही जर आपला नॉर्मल जे की आपलं प्लेग्राऊंड असतं की त्याच्यावर आपला 400 मीटरचा जो काही रनिंग ट्रॅक आहे, तो रनिंग ट्रॅक जर तुम्ही ऑब्झर्व केला, 400 मीटरचा हा जो काही रनिंग ट्रॅक आहे, हा जर रनिंग ट्रॅक तुम्ही बघितला तर हा इनर रोड झाला, हा झाला त्याचा आउटर रोड झाला. तर इनर रोड आणि आउटर रोड, तर इनर रोड आणि आउटर रोड मध्ये इथं काय अशा पद्धतीची अलाइनमेंट केलेली आहे. रोड कसा असतो आपला, तो प्लेन रोड असतो, अलाइनमेंट केलेला आहे. नॉर्मल जो का आपला ग्राउंड आहे त्या ग्राउंडला जो का आपला रनिंगचा 400 चा जो काही ट्रॅक आहे तो ट्रॅक रोड कसा असेल आपला, प्लेन रोड असेल, तिथे अलाइनमेंट केलेली असणार नाही. तर अशा टाइपचा जो काही रोड आहे त्याला आपण हॉरिझॉन्टल कर्व रोड असतो. मग दोन्ही इक्वेशन्स बघायचे. जर हॉरिझॉन्टल कर्व रोडवरून जर व्हेइकल मूव्ह होत असेल तर त्याचं स्पीड तिथे किती असायला पाहिजे, आणि बँक रोडवरून व्हेइकल जर मूव्ह होत असेल तर तिथे स्पीड किती असायला पाहिजे. आता व्हेइकल आपली हा कर्व रोड आहे, सो इट इज अ सर्क्युलर मोशन. म्हणजे जो काय आपला आपण जर हायवे वगैरे बघितला तर स्ट्रेट लाईन झाला, हा म्हणजे नॉर्मल रोड झाला. मग हा इतर कशी व्हेइकल अशी सरळ झालं ना, पण इतर कर्व रोड मध्ये व्हेइकल आपल्याशी काय व्हेइकल अशी टर्न घेणार आहे, बेंड होणार. तर दोन्ही कंडिशन मध्ये स्पीड किती असायला पाहिजे हे आपल्याला बघायचं. मोस्टली इथलं स्पीड काढायची काही गरज नाही, डिस्टन्स डिवाइडेड आपण कॅल्क्युलेट करू शकतो. पण इथं व्हेइकल सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होते, तर मग इथं स्पीड होत असताना कोणते कोणते फॅक्टर्स त्या व्हेइकलवर अफेक्ट केले जातात हेही आपल्याला या ठिकाणी बघावं लागेल. म्हणजे इथे बघावे लागतात, पण जस्ट टू कॅल्क्युलेट स्पीड, वेलोसिटी, डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम इन दॅट टाइप ऑफ मोशन. इथं पार्टिकल आपल्या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतोय, त्यामुळे त्याला टँजेन्शियल वेलोसिटी पण असणार आणि लिनियर वेलोसिटी पण असणार, दोन्ही पण वेलोसिटी असतील. तर मग कोणते कोणते फोर्सेस त्या व्हेइकलवर ऍक्ट केले जातात हे आपल्याला या ठिकाणी बघायचं. मीनिंग कळलं हॉरिझॉन्टल कर्व रोडचा. जो काही आपला रनिंगचा ट्रॅक असेल विच इज नॉर्मल रोड, हॉरिझॉन्टल कर्व रोड आपण म्हणतो. तर त्या ह्याच्यावर जर आपली व्हेइकल जर मूव्ह होत असेल तर त्या कंडिशन मध्ये त्याचं स्पीड, त्याची वेलोसिटी किती असेल हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. पुढचा कन्सेप्ट आहे वेल और वॉल ऑफ डेथ. तर मग सगळ्या कन्सेप्ट मध्ये रिझॉल्विंग कंपोनेंट्स कसे आहेत, कोणता कंपोनेंट कोणता फोर्स कसा चेंज केला जातो ते व्यवस्थित समजून घ्या. कंपोनेंट कळले की बॅलन्सिंग इक्वेशन मांडून फायनल इक्वेशन काढायचं. त्यामुळे त्याचे कंपोनेंट्स कळणे जास्त महत्त्वाचं आहे. कन्सेप्ट बघा आता, हॉरिझॉन्टल कर्व रोड, व्हेइकल इज मूव्हिंग अलोंग हॉरिझॉन्टल कर्व रोड. ही व्हेइकल हा कर्व रोड इकडे पुढे अशा पद्धतीने सर्कल तयार होईल त्याचा, म्हणजे अशा पद्धतीने इकडे पुढे त्याचा काय होणार आहे, हा सर्कल तयार होईल. मी घेतलं फक्त एवढंच पाहतो. आता समजा आपण हा काय घेतला, कर्व रोड घेतला, म्हणजे हा आपला काय असणार आहे, प्लेन हॉरिझॉन्टल रोड असणार आहे. तर हा जो काय आपला प्लेन हॉरिझॉन्टल रोड आहे, तर या हॉरिझॉन्टल रोडवर आपली व्हेइकल काय होणार आहे, अशा पद्धतीने व्हेइकल आपली ही मूव्ह होणार. समजा ही आपली व्हेइकल आहे, ओके. तर ही जी काय व्हेइकल आहे, ही व्हेइकल आपली इथून काय होणार, अशा पद्धतीने मूव्ह होणार. आता व्हेइकल कशी अशी सरळ आहे ना जाणार, व्हेइकल आपली अशी स्ट्रेट लाईन मध्ये नाही, व्हेइकल काय होणार, अशा पद्धतीने टर्न घेणार, व्हेइकल अशा पद्धतीने बेंड होणार. मग ही जर व्हेइकल अशा पद्धतीने सर्क्युलर ऑर्बिट मध्ये जर बेंड टर्न घेणार असेल तर समजा इथे आपल्या फोर्सेस कोणते सिम्बॉल्स काय असतील बघा. स्मॉल एम दॅट इज मास ऑफ व्हेइकल, स्मॉल एम असेल मास ऑफ व्हेइकल असेल, स्मॉल आर रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर. तुम्हाला जी ची व्हॅल्यू तर माहिती आहे, जी एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जी एक्सेलरेशन
ड्यू टू ग्रॅव्हिटी. ओके. V असेल लिनियर स्पीड ऑफ व्हेइकल, स्पीड ऑफ व्हेइकल. Okay, is that clear? Symbols correct. Mu, it is a coefficient of friction. Mu, coefficient of friction. Coefficient of friction. लक्षात आलं? कन्सेप्ट सगळे सिम्बॉल्स कळले का? मग आता ह्याच्यावर फोर्सेस कोणते कोणते एक्झर्ट केले जातात? तर ज्या वेळेला व्हेइकल आपली हॉरिझॉन्टल कर्ववर मूव्ह व्हायला लागले, त्याच्यावर जे काही फोर्सेस ऍक्ट केले जातात ते फोर्सेस कोणते असतात बघा. पहिला फोर्स काय असेल? त्या जी व्हेइकल आहे त्या व्हेइकलचं वेट काय असेल? व्हेइकलचं वेट mg. m म्हणजे मास आहे, वेटचा फॉर्म्युला काय? सो वेट mg ना. So weight mg act as a vertical downward direction. Weight mg act as a vertical downward direction. Weight त्याचा असेल vertical downward direction act केलं. सेकंड असेल व्हेइकल आपली अशा पद्धतीने कर्व जाणार आहे. सेकंड कंपोनेंट कुठला असेल आपला? नॉर्मल रिएक्शन. बेंड केलेली नाहीये ना, रोड बेंड केलेला नाहीये ना. रोड आलाय की अलाइनमेंट केलेली आहे रोडची बँकिंग साठी. तो हॉरिझॉन्टल आहे. तर मग weight mg act as a vertical downward direction. व्हेइकल आपल्या अशा पद्धतीने होणार म्हणजे नॉर्मल रिएक्शन काय असेल? वर्टिकल अपवर्ड डायरेक्शन. तो एन काय प्रकार असेल? एन ला आपण म्हणणार नॉर्मल रिएक्शन. इट इज अ नॉर्मल रिएक्शन. म्यू कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन, एन इज अ नॉर्मल रिएक्शन. म्हणजे व्हेइकलचं जे काही वेट आहे त्या वेटला बॅलन्स कोण करणार? दिस वेट ऑफ व्हेइकल इज बॅलन्स्ड बाय नॉर्मल रिएक्शन. आणि सेकंड फोर्स मी पहिला फोर्स कुठला असेल? वेट mg act as a vertical downward direction. Second असेल normal reaction act as a vertical upward direction. आणि तिसरा जो काही फोर्स आहे, तिसरा फोर्स असणार आहे तो फ्रिक्शनल फोर्स असेल. थर्ड फोर्स इज फ्रिक्शनल फोर्स. आता हा जो काही फ्रिक्शनल फोर्स आहे, सो दिस फ्रिक्शनल फोर्स इथे असतो तो स्टॅटिक फ्रिक्शन असतं. इट इज अ स्टॅटिक फ्रिक्शन. तीन टाइपचे फ्रिक्शन: स्टॅटिक फ्रिक्शन, फ्रिक्शन रोलिंग फ्रिक्शन आणि कायनेटिक फ्रिक्शन. तुम्ही लॉज ऑफ मोशन मध्ये बघितलं असेलच. इथे असतो तो स्टॅटिक फ्रिक्शन. तिसरा फोर्स कोणता आहे? फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शन कुणामध्ये होणार आहे? सरफेस ऑफ रोड आणि व्हील्स ऑफ व्हेइकल या दोघांच्या मध्ये काय होणार आहे? फ्रिक्शन. सरफेस ऑफ रोड आणि व्हील्स ऑफ व्हेइकल या दोघांच्या मध्ये काय होईल? फ्रिक्शन होणार आहे. तर इथला जो काही फ्रिक्शनल फोर्स असतो, this frictional force is act as a inward direction, horizontal or inward direction. का? तर व्हेइकल आपली कर्ववरून इकडे अशी जायला असेल, त्याचा फ्रिक्शनल फोर्स डायरेक्शन कसं असणार आहे? हॉरिझॉन्टल डायरेक्शन असणार. लक्षात येतंय का बघा? फ्रिक्शनल फोर्स Fs is a frictional force. Symbolically M represent as a mass of vehicle, R represent as a radius of curvature, G is the acceleration due to gravity, V is the speed of vehicle, coefficient of friction, and weight of vehicle act as vertical downward direction, and this weight of vehicle is balanced by normal reaction. Second force is a frictional force which act as a inward horizontally inward direction. मग आता याच्यामध्ये कोण कुणाला बॅलन्स करणार? बॅलन्सिंग इक्वेशन लिहिल्या आणि त्याच्यानंतर ते दोन्ही सिम्प्लिफाय केलं तर फायनल आपला आन्सर. तर बॅलन्सिंग इक्वेशन लिहित असताना बघा, वेट mg act as vertical downward direction. त्याला बॅलन्स कोण करणार? नॉर्मल रिएक्शन त्याला काय करणार? बॅलन्स करणार. सो फर्स्ट कंपोनेंट इज नॉर्मल रिएक्शन इज बॅलन्स्ड बाय वेट mg ऑफ व्हेइकल. नॉर्मल रिएक्शन इज बॅलन्स्ड बाय वेट mg. हा फर्स्ट कंपोनेंट आहे. सेकंड जो काय? सेकंड काय असेल? सेकंड फोर्स कोणता आहे? हॉरिझॉन्टल फ्रिक्शनल फोर्स आहे. आता हा जो काय फ्रिक्शनल फोर्स आहे, व्हेइकल जर आपली हॉरिझॉन्टल सर्क्युलर रोड वरून जो मूव होत असेल, हॉरिझॉन्टल कर्व रोड वरून व्हेइकल मूव व्हायला लागेल. कर्व रोड आहे, सो इट इज अ सर्किट परफॉर्म सर्क्युलर मोशन. मग मला सांगा, सर्क्युलर मोशनचा परफॉर्म करत असेल तर प्रॉपर्टी कशी आहे? व्हेइकल मस्ट बी नेसेसरी टू प्रोव्हाइड सेंट्रिपेटल फोर्स. यस भक्ती, करेक्ट. So vehicle must be provide necessary centripetal force, and this centripetal force is balanced by frictional force. Got it? This centripetal force is balanced by frictional force. Normal reaction is balanced by
weight mg, weight of vehicle, and second one is frictional force is balanced by centripetal force. So second balancing equation is frictional force is balanced by centripetal force, that is mv square upon r. दोन्ही बॅलन्सिंग इक्वेशन कळले का बघा. नॉर्मल रिएक्शनचं डायरेक्शन वर्टिकल अपवर्ड आहे, वेटचं डायरेक्शन वर्टिकल डाउनवर्ड आहे, कळतंय. आणि पुढे फ्रिक्शनल फोर्स हॉरिझॉन्टली inward direction, and this frictional force is balanced by centripetal force. frictional force का balance कोण करणार, centripetal force balance करणार. कळतंय का बघा, लक्षात येतंय का. कंपोनेंट्स कळले की मग काही अवघड नाही, एकदम सोपं आहे. नॉर्मल रिएक्शन इज balanced by weight mg and frictional force is balanced by centripetal force, that is mv square upon r, centripetal force. मग सॉल्व करूया दोन्ही इक्वेशन्स. आता इक्वेशन्स बघा, समजा आपण याला इक्वेशन वापरतोय, इक्वेशन नंबर 1 लिहूया, त्याला इक्वेशन नंबर 2 म्हणू. इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1 असं जर आपण इक्वेशन लिहिले, इक्वेशन 2/1 जर घेतलं, इक्वेशन 2 इज फ्रिक्शनल फोर्स डिवाइडेड बाय नॉर्मल रिएक्शन इन राइट साइड व्हिच इज mv स्क्वेअर अपॉन r डिवाइडेड बाय weight mg, like that. So weight m get cancel, r in the denominator लिहिल का. So equation is v square upon r into g, v square upon r into g, f upon n. इक्वेशन कळलं का बघा. इक्वेशन 2 डिवाइडेड बाय इक्वेशन 1 घेतले, दोघांचा रेशो घ्या, मास कॉमन टर्म्स कॅन्सल होईल, r डिनोमिनेटर लिहे, सो v square upon r g इक्वेशन घ्या. कळलं इथं पण सगळ्यांना लक्षात आलं. नेक्स्ट स्टेप बघूया. आता तुम्हाला लॉज ऑफ मोशन मध्ये तुम्ही पाहिले फ्रिक्शनल फोर्स आणि नॉर्मल रिएक्शन मध्ये कसं रिलेशन असतं. frictional force is directly proportional to normal reaction. Is that clear? Okay, is that it? Frictional force is directly proportional to normal reaction. So this proportional sign is replaced by constant, that is coefficient of friction mu. Now proportional sign is replaced by proportional constant, that is mu. This mu is called as a coefficient of static friction. This mu is called as a coefficient of static friction. My equation काय आहे, frictional force divided by normal reaction is equal to mu L equation. फार्दर वाला इक्वेशन नंबर आपण 3 होणे. In equation 3 frictional force upon normal reaction is equal to what? Is equal to mu. So therefore from equation 3 frictional force upon normal reaction, so that is equal to mu, which is coefficient of static friction, and this is equal to right side v square upon rg. Taking cross multiplication, so that is mu rg is equal to v square. Taking root on both sides, we get v is equal to, taking square root, v is equal to under root mu rg. So this is v is equal to under root mu rg. This is the expression for safety speed of vehicle moving along a horizontal curve. Okay, लक्षात आलं. कायनेटिक तुम्हाला रोलिंग फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शन आणि कायनेटिक फ्रिक्शनचे प्रकार बघा माहिती का. स्टॅटिक फ्रिक्शन, vehicle is just start to move, that is that type of friction is static friction. Already मूव होत असेल म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनला फोर्स जास्त लागतो as compared to कायनेटिक आणि रोलिंग फ्रिक्शन पेक्षा. Okay, so once again I will explain this. The components are, first one weight mg act as vertical downward direction, second one is normal reaction, and third one is a frictional force. So weight mg is balanced by normal reaction n, second static frictional force is balanced by centripetal force. So normal reaction is balanced by weight mg, frictional force is balanced by centripetal force mv square upon r. Taking ratio of these two terms, we get this equation. But frictional force is directly proportional to normal reaction. Proportional sign is replaced by coefficient of static friction. So mu is equal to static friction upon normal reaction. So equation 3 replaced by f upon n, which is replaced by mu, coefficient of static friction. So rearranging this equation, we get v is equal to under root mu rg. It is a linear speed of vehicle moving along horizontal curve road. Okay guys, is that clear? सगळ्यांना समजलं का derivation? This derivation asks for 2 or 3 marks for board exam. Mostly 2 marks साठी बऱ्याच वेळा board exam साठी विचारला गेलेला आहे.
ओके जॉय, ओके ठीक आहे, गुड. लिहिणार असाल इन शॉर्ट मध्ये लिहून घ्या. ज्या काही पीडीएफ सेंड करणार आहे पीडीएफ मध्ये पण आहे. ओके, इन शॉर्ट मध्ये पटकन लिहून घ्या. 2 मिनिटं वेट करूया. बी फास्ट. ओके, आता हे जे इक्वेशन काढलं, लिसन केअरफुली. सो v रिप्रेझेंट एज द लिनियर वेलोसिटी. ओके, आता आपण हे हॉरिझॉन्टल कर्व रोड साठी बघतोय. समजा आपल्याला जर व्हेइकल मूव्हिंग ऑन हॉरिझॉन्टल कर्व रोड, सो दॅट टाइम अँग्युलर वेलोसिटी ऑफ व्हेइकल असा जर प्रश्न विचारला असता तर दिस v रिप्रेझेंट लिनियर वेलोसिटी ऑफ व्हेइकल. फॉर अँग्युलर वेलोसिटी ऑफ व्हेइकल दोन मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. अँग्युलर वेलोसिटी काढायची असेल तर इथं लिनियर वेलोसिटी मधला जो काही फॉर्म्युला घेतला आपण सेंट्रिपेटल फोर्स m v² अपॉन r, तो फॉर्म्युला घेण्याऐवजी अँग्युलर वेलोसिटी साठी कुठला फॉर्म्युला घेणार तुम्ही, mr⍵² घेऊ शकता. किंवा इथे v r⍵ रिलेशन माहिती, ते रिलेशन तुम्ही सॉल्व्ह केलं तरी चालेल. सो दिस इज लिनियर स्पीड. फॉर अँग्युलर स्पीड साठी बघूया. फॉर अँग्युलर स्पीड, सो लिनियर स्पीड v √μ/g. For angular speed that is omega साठी पाहिजे. So linear speed v √μ/g. We know that v r⍵. So first of all we take the square of both terms. So v² μ/g. We know that v r⍵. So replace v r⍵. So here is v². So taking square of that term r⍵², that is μ/g. So solving this r²⍵² is μ/g. आपल्याला ⍵² काढायचं आहे ना. So ⍵² is μ/g divided by r². So r² and r get cancelled. So formula is ⍵² is μg upon r. Taking root on both sides, omega is √μg upon r. So this is angular speed of vehicle moving along horizontal curve road. त्यामुळे तुम्हाला क्वेश्चन एग्जाम मध्ये काय विचारलंय किंवा दिस इज फॉर जेई न्यूमेरिकल्स मध्ये तुम्हाला काय विचारलंय, लिनियर स्पीड विचारलंय का अँग्युलर स्पीड विचारलंय. लिसन केअरफुली. पुढचा कान्सेप्ट आहे वेल वॉल ऑफ डेट. इथं कंपोनेंट्स वेगळे आहेत. तर साधारण सगळे फॉर्म्युले तुम्हाला दिसायला एकसारखेच दिसतायत, पण म्यू ची व्हॅल्यू न्यूमरेटर डिनोमिनेटरला कुठे आहे ते व्यवस्थित बघा डेरिव्हेशन्स मध्ये. हे कळलं तर बघा अँग्युलर वेलोसिटीचा फॉर्म्युला v μ/g. टेकिंग स्क्वेअर ऑन बोथ साइड, v² μ/g. replace v r⍵. So this term we have to obtain omega is √μg upon r. So mu coefficient of static friction, g as the acceleration due to gravity, and r is the radius of curvature. Okay, is that clear? So this is linear speed of vehicle moving along horizontal curve road, and this is angular speed of vehicle moving along horizontal curve road. Okay. Write down this one. This is for angular velocity. From this equation also we conclude that there is m represents the mass of vehicle. So speed of vehicle is independent on mass of vehicle. गाडीचा मास किती आहे, व्हेइकलचं मास किती आहे, या त्याच्या मासवर त्याचं स्पीड डिपेंड असत नाही, which is independent on mass of vehicle, which depends on coefficient of friction, g acceleration due to gravity, and radius of curvature. Okay, is that clear? This one is first application, vehicle moving along horizontal curve road. Okay, second application is well or wall of death. वेल और वॉल ऑफ डेथ आपण त्याला मौत का कुवा म्हणतो बघा, मौत का कुवा. सर्कस मध्ये वगैरे तो गेम आहे बघा, आता माहिती का सर्कस बघितलं ना सगळ्यांनी, एक सर्क्युलर किंवा सिलेंड्रिकल फॉर्म मध्ये एक कंटेनर बनवलं असेल, त्याच्यातून ती व्हेइकल ड्राइव्ह होत असेल, टर्न 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 गेट लाईक दॅट. सो दिस इज मौत का कुवा, वेल और वॉल ऑफ डेथ. आता इथं
तुम्हाला सर्कस मधले ना बरेच सगळे जे काही गेम्स आहेत ते रिलेटेड टू फिजिक्स वर बॅलन्स केलेले आहेत, म्हणजे फिजिक्स कन्सेप्ट त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बॅलन्स केले. तुम्हाला आठवतात गेम असतो एक छोटासा असा सिलेंड्रिकल फॉर्म मध्ये काहीतरी डब्बा वगैरे असतो, त्याच्यावर एक फळी वगैरे ठेवलेली असते आणि मग ते बॅलन्स करत 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 त्याच्यावर एकावर एक असे रचत जातात. त्यावेळेला ते त्याची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी बॅलन्स करतात. किंवा टर्न होताना बघा मोस्टली ते जे काही गर्ल्स टर्न घेत असतात त्यावेळेला त्यांचा हात नेहमी एकतर लांब जातो एकतर जवळ येतो, म्हणजे त्या ठिकाणी कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम हा कन्सेप्ट त्या ठिकाणी युज केलेला असतो. ते बॅलेट डान्सर वगैरे जे काय तर त्या ठिकाणी कॉन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणजे मोस्ट ऑफ ह्या सगळ्या ठिकाणी फिजिक्स मधले कन्सेप्ट त्या ठिकाणी युज केलेला आहे. तर एक आपण सेकंड ऍप्लिकेशन बघतो बेल और बॉल ऑफ डेथ मध्ये. सर्क्युलर मोशन मध्ये बेल और बॉल ऑफ डेथ मध्ये एखादी जर व्हेइकल मूव्ह होत असेल तर त्याचा स्पीड तिथे किती असायला पाहिजे हा कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघणार. लक्षात येते मी काय एक्सप्लेन करते काय शिकवते कळतंय का बघा. आपला रोटेशनल मोशन डायनामिक्स मधला सर्क्युलर मोशन ह्या पार्टच अजून एक्सप्लेनेशन चाललंय. हे संपल्यानंतर मग पुढचा पार्ट जो आहे आपला तो रोटेशनल मोशन शिकलेला. मोठा लेसन आहे, वेटेज भरपूर आहे नीट साठी पण सीईटी साठी ठीक जेई साठी पण आणि बोर्ड साठी सुद्धा. दोन लेसन कंबाईन केले, एक आहे तो सर्क्युलर मोशनशी रिलेटेड आणि दुसरा आहे तो आपला रोटेशनल मोशनशी रिलेटेड. तर आता आपला पार्ट चाललाय तो सर्क्युलर मोशनशी रिलेटेड चाललाय. ऍप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सेकंड वन ऍप्लिकेशन इज बेल और बॉल ऑफ डेथ मोर कर्व राइट. आता समजा आपण असं सिलेंड्रिकल काय फॉर्म म्हणा किंवा सिलेंड्रिकल कंटेनर वगैरे आपण कन्सिडर करा आणि याच्यातून काय होणार आपली व्हेइकल याच्यातून काय करायचे आपल्याला मूव्ह करायचे. तर समजा आपण जर सिलेंड्रिकल कंटेनर जर अशा पद्धतीने कन्सिडर केला असेल तर व्हेइकल या ठिकाणी काय कशी परफॉर्म करेल. समजा आपली व्हेइकल इथे असं आपण कन्सिडर करूया व्हेइकल आपली इथे तर व्हेइकल कशी रिव्हॉल्व होणार. समजा इथे असेल तर समजा आपण हा सिलेंडर कन्सिडर केला तर व्हेइकल अशा पद्धतीने काय करेल की हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल का. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. सर्कस मध्ये असतं ते असं स्फेरिकल लाईक असतं, इथून स्टार्ट केला जातो, इथून स्टार्ट केला अशा पद्धतीने रिव्हॉल्व केला जातो इथपर्यंत व्हेइकल पोहोचते. त्याला स्पियर ऑफ डेथ म्हणतो आपण. पुढे आहे कन्सेप्ट पण तो डिलीटेड पार्ट मध्ये टाकले त्याला स्पियर ऑफ डेथ म्हणतो. स्पियर ऑफ डेथ म्हणतो या कन्सेप्ट आपण आता इथे बघतो. आपण स्पियर ने सिलेंड्रिकल फॉर्म मध्ये एखाद्या ऑब्जेक्टचा ऑब्जेक्ट जर मूव्ह होत असेल त्याचा स्पीड किती असेल असायला पाहिजे. तर समजा आपण ऑब्जेक्ट इथे घेतला तो ऑब्जेक्ट आपल्या इथे असेल तर तो काय परफॉर्म करेल. तो अशा पद्धतीने हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. परत अशा पद्धतीने जाईल वरती जाईल अशा पद्धतीने होणार आहे बरोबर. जे काही सिम्बॉल्स आहे सिम्बॉल्स ऍज युजुअल सेम यंग काय असेल मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट असेल मास ऑफ ऑब्जेक्ट आर असेल रेडियस ऑफ सिलेंड्रिकल कंटेनर आर असेल रेडियस बी असेल त्याचा स्पीड असेल एफ एस असेल फ्रिक्शनल फोर्स असेल स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस इट इज अ फ्रिक्शनल फोर्स असेल जी acceleration due to gravity as usual so mu it is a coefficient of friction like that. So आता इथं फोर्सेस कोणते कोणते एक्झर्ट केले जातात ते बघा. तर अशा पद्धतीने व्हेइकल जर मूव्ह होत असेल व्हेइकल काय परफॉर्म करणार आहे हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन. जसा सिलेंडरचा शेप आहे त्या पद्धतीने मूव्ह होणार ना. तर व्हेइकल आपली हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन काय करेल परफॉर्म. मग समजा आपली जर व्हेइकल जर इथे असेल तर पहिला फोर्स कुठला असेल. फर्स्ट फोर्स इज वेट mg act as a vertical downward direction. So as usual weight mg act as vertical downward direction. Vehicle perform horizontal circular motion. So second component is normal reaction which act as a horizontal direction. Okay, second force is normal reaction which act as a horizontal direction towards the center. व्हेइकल आपले हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. तर नॉर्मल रिएक्शनचं डायरेक्शन कसं असेल हॉरिझॉन्टल टुवर्ड्स द सेंटर असेल. मगाशी हॉरिझॉन्टल कर्व मध्ये व्हेइकल आपली कर्व मध्ये जात होती. नॉर्मल रिएक्शन वर्टिकल अपवर्ड डायरेक्शन होतं. इथं नॉर्मल रिएक्शन हॉरिझॉन्टल डायरेक्शन आहे बिकॉज ऑफ व्हेइकल परफॉर्म हॉरिझॉन्टल सर्क्युलर बॉडी परफॉर्म हॉरिझॉन्टल सर्क्युलर. आता बॉडी आपली काय झाली आहे
तर अशा पद्धतीने जो काही सिलेंड्रिकल शेप आहे तर अशा पद्धतीने बॉडी आपली अपवर्ड डायरेक्शनने मूव्ह व्हायला लागते. तर अपवर्ड डायरेक्शनने मूव्ह होत असताना ती व्हेकल डाऊनवर्ड डायरेक्शनला यायला नको पाहिजे. इट अवॉइड टू मूव्ह इन डाऊनवर्ड डायरेक्शन. सो that time frictional force is act as a vertical upward direction. तर frictional force कसा ऍक्ट होणार आहे? vertical upward direction. This frictional force is to prevent the downward slipping. जो का आपला ऑब्जेक्ट हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये रिव्हॉल्व व्हायला लागलाय तो खाली यायला नको पाहिजे. खाली येणार नाही का तर त्या ठिकाणी जो काही फ्रिक्शनल फोर्स आहे तो फ्रिक्शनल फोर्स वर्टिकल अपवर्ड डायरेक्शन असल्यामुळे सो इट प्रिव्हेंट टू द डाउनवर्ड स्लिपिंग. डाउनवर्ड डायरेक्शन येण्यासाठी त्याला अवॉइड केलं जाईल, प्रिव्हेंट केलं जाईल. कंपोनेंट्स कळले का बघा? मगाची जे काही कंपोनेंट्स होते वेट mg डाउनवर्ड होतं, अपवर्ड होतं नॉर्मल रिएक्शन आणि हॉरिझॉन्टल होतं फ्रिक्शनल फोर्स. मोशन कशी होते त्याच्यावर डिपेंड राहते. आता मोशन व्हेइकल आपलं हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन मध्ये चालले जो काही ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट आपला. त्यामुळे इथं जो काही ऑब्जेक्ट नॉर्मल रिएक्शन कुठं असेल हे कंपोनेंटचा सिम्बॉल बदलतं. नॉर्मल रिएक्शन हॉरिझॉन्टल डायरेक्शन असेल आणि फ्रिक्शनल फोर्स वर्टिकल अपवर्ड. इट प्रिव्हेंट टू डाउनवर्ड स्लिपिंग. त्यामुळे डाउनवर्ड डायरेक्शन एक्झॅक्ट व्हेइकल तुमची डाउनवर्ड डायरेक्शन येणार नाही फ्रिक्शनल फोर्स तुमचा वर्टिकल अपवर्ड असेल. मला आधी सांगा तुम्हाला कंपोनेंट्स कळले का सांगा आधी मला. मग पुढचे इक्वेशन्स काय अवघड नाही, बॅलन्सिंग तर करायचंय. कंपोनेंट्स कळले का? रिझॉल्युशन कळलं का बघा? कोण कुठला कसा फोर्स ऍक्ट केला जातो ते दोन्ही कंडिशन्स बघा. हॉरिझॉन्टल कर्व पण बघा आणि फेल्युअर वॉल ऑफ डेथ पण बघा. दोन्ही मध्ये बघा. कंपोनेंट्स कळले का सांगा आधी. यस गाइस, इज दॅट क्लियर? ओके भक्ती, समीक्षा, ओके गुड. यस श्रवण, जोया, आयुष, यस सिमरन, ओके वर्धा, उन्नति, आर्या, प्रतीक्षा, ओके जोया, गुड. कंपोनेंट्स कळले बॉयज? संकेत, ओंकार, स्वप्नील, रोहन, ओके आर्या, ओके उन्नति, ओके चलो ठीक है. सो वेट mg act as vertical downward direction, normal reaction act as ओके संकेत, नॉर्मल रिएक्शन ऍक्ट एज हॉरिझॉन्टल डायरेक्शन. मग बॅलन्स कोण कुणाला करायला सांगा? या डायग्रामवरून बॅलन्सिंग कंडिशन देता आहे की नाही? फ्रिक्शनल फोर्स कोणाला बॅलन्स करेल? बॅलन्सिंग कंडिशन काय असेल सांगा? फ्रिक्शनल फोर्स कुणाला बॅलन्स करेल? फ्रिक्शनल फोर्स वर्टिकल अपवर्ड डायरेक्शन. and this frictional force is balanced by yes प्रतीक्षा भक्ती वेट mg. तर फ्रिक्शनल फोर्स जो काय आहे तो कुणाला बॅलन्स करेल? वेट mg ला बॅलन्स करेल. यस राव, frictional force is balanced by weight mg. आणि सेकंड जो काही कंपोनेंट आहे, सेकंड कंपोनेंट कोण आहे? नॉर्मल रिएक्शन. नॉर्मल रिएक्शनचं डायरेक्शन कसं आहे? नॉर्मल रिएक्शन ऍक्ट एज अ हॉरिझॉन्टल डायरेक्शन. मग व्हेइकल काय परफॉर्म करायला लागले? सर्क्युलर मोशन पर नो आयुष सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. मग ऑब्जेक्ट जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर दिस नॉर्मल रिएक्शन इज बॅलन्स्ड बाय यस भक्ती, व्हेरी गुड. Normal reaction is balanced by centripetal force. लक्षात आलं का? Yes Arya. So this normal reaction is balanced by centripetal force. So centripetal force mv square upon r or m r omega square. This is equation number 2. Centripetal force is balanced by normal reaction mv square upon r and r omega square. जे पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय linear velocity असेल we have to use mv square upon r. If you find angular velocity, that time we have to use angular velocity, centripetal force in terms of angular velocity, that is m r omega square. Balancing equation कळले? सॉल्व करा. मगाशी जसा रेशो घेतला तसा रेशो घेऊया. सो रेशो घ्या दोघांचा. रेशो घेतला तर काय आहे? फ्रिक्शनल फोर्स डिवाइडेड बाय नॉर्मल रिएक्शन, that is equal to mg divided by m v square upon r. Is that clear? For linear velocity. So m get cancelled. R is taken as a numerator. So equation frictional force divided by normal reaction is equal to rg divided by v square. Is that clear? rg divided by v square. This is equation number 3. We know that frictional force is directly proportional to normal reaction. Frictional force is directly proportional to normal reaction.
So this frictional force is replaced by proportional sign is replaced by constant, that is coefficient of static friction mu. So equation is frictional force divided by normal reaction is equal to coefficient of static friction mu. Frictional force is balanced by frictional force to the normal reaction. This is equal to coefficient of static friction mu. So in this equation 3, frictional force divided by normal reaction, this term is replaced by coefficient of static friction mu, and the equation is, so therefore from equation 3 मध्ये replace करा, so which is mu s static friction is equal to rg upon v square. आपल्याला velocity v काढायची ना, rearrange करूया. So v square is equal to rg divided by mu s. mu s मला का फक्त mu म्हणलं तरी चालेल. मगाचं रिलेशन कसं आहे बघा, आताचं बघा, कंपोनेंट्स वेगळे, रिलेशन चेंज होतं. टेकिंग रूट ऑन बोथ साइड, सो v is equal to under root of rg divided by mu. v is equal to under root of rg divided by mu. So this is linear velocity of object moving in bell or ball of deco horizontal circular road. कळलं का बघा? This is for linear velocity. If you obtain angular velocity, that time mv square upon r is replaced by mr omega square, or by using v is equal to r omega, right? आधी हे इक्वेशन लिहून घ्या, angular velocity चं पण कॅल्क्युलेट करते. दोन्ही कंडिशन्स मध्ये वेगवेगळं आहे, सो लिसन व्हेरी व्हेरी केअरफुल. ठीक आहे? नॉर्मल रिएक्शन, वेट mg acts as vertical downward direction. Normal reaction is horizontally towards the center, and frictional forces act as vertical upward direction. So frictional force is balanced by weight mg, and normal reaction is balanced by centripetal force, that is mv square upon r. रेशियो घेतला, कॉमन टर्म्स बघा कॅन्सल केलेल्या, मास कॅन्सल होते. फ्रिक्शनल फोर्स डिवाइडेड बाय नॉर्मल रिएक्शन, that is mu, coefficient of static friction. So f upon m is replaced by mu. Rearranging this equation, you will get velocity v or step speed of v. Okay. Okay, so this is equation for linear speed v. By rearranging this equation, we obtain angular speed of object. So v is equal to formula angular velocity साठी बघा, angular velocity omega मध्ये. So v is equal to under root rg upon mu. v is equal to under root rg upon mu. So taking square on both sides, v square is equal to rg upon mu. v square is equal to rg upon mu. So v is replaced by r omega, square of that term. So that is rg upon mu. So squaring on both sides, squaring of this term, r square omega square is equal to rg upon mu. So rearranging this equation, v square is equal to rg upon mu. R square taken as a denominator. So r square get cancelled. So omega square is equal to g upon mu r, taking root omega is equal to under root g upon mu r. So this is angular speed, angular velocity. रिलेशन बघितला होता का बघा, व्यवस्थित कळलं का? मगाशी v चा फॉर्म्युला मिळाला होता, v is equal to rg divided by mu मिळाला, तर omega is equal to under root of g upon mu r मिळाला. बेल और बॉल ऑफ डेथ साठीचं कंडिशन, बेल और बॉल ऑफ डेथ. कळले का बघा दोन्ही ऍप्लिकेशन्स? कळले का बघा? लक्षात आले का दोन्ही ऍप्लिकेशन्स? फर्स्ट एप्लीकेशन vehicle is moving along horizontal curve road. Second application is Bell or ball of death. Okay, conical pendulum application जे ऑलरेडी आपण बघितलेले आहे. एकच एप्लीकेशन आहे बँकिंग ऑफ रोडचा, अतिशय महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. बोर्ड एक्झामला 4 मार्क्स साठी विचारला जातो. बँकिंग ऑफ रोडचा डेरिवेशन असेल तर त्याच्याचे न्यूमेरिकल आणि देन वर्टिकल सर्क्युलर मोशन. ओके, कुणाला काय डाऊट असतील तर विचारा.